नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा तर आपली SSC GD 2025ची ॲन्सर की 5 तारखेला म्हणजे काल आपली ॲन्सर की आलेली 5 मार्चला. त्यामध्ये आपले मार्क्स आपण कसे चेक करायचे, आपलं म्हणजे स्कोर किती आला, आपली रँक किती आहे आणि नॉर्मलायझेशन ह्या गोष्टीचा आपल्याला एक आयडिया लागून जाऊ शकते. आपला जो SSCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती फक्त आपण आपला एक्झाम पेपर जो आपण दिलेला होता, किती राईट आले किती रॉंग आले आपण ते बघू शकतो. तर मी तुम्हाला सांगणार आहे आपण आपला स्कोर कसा चेक करू शकतो, नॉर्मलायझेशन, रँक, सगळ्या गोष्टी. आणि भैया ह्यावेळेस जसं पोराने ॲक्सेप्ट केलं तर तसा पेपर तर त्याच्या सगळं अपोजिट झालं. म्हणजे सर्वांना वाटत होतं 2024 सारखा पेपर आहे. तर आता तुम्हाला समजलं असं ॲन्सर की आल्यावर की भैया आपला किती स्कोर येते काय येते. जे 2024चा जो ॲव्हरेज स्कोर होता, म्हणजे कोणी पण पकडून त्याला 100च्या वरती एकदम आरामात घेत होतं. आता तोच स्कोर मागच्या वेळेसपेक्षा कमी आला. हे तुम्हाला आता लोक समजलं असेल, एक आयडिया लागली असेल का कसा स्कोर आपला येतो आहे, काय विषय आहे. आणि आता हा व्हिडिओ बघून आता ज्यांना आपला स्कोर माहिती असेल कमेंटमध्ये टाका की भैया माझा एवढा स्कोर आला आहे, मागच्या वर्षी एवढा होता. आणि तुम्हाला काय एक अंदाज वाटते कट ऑफ कसा जाईल याच्यावर. म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वांनी कमेंट चेक केल्या तर एक आयडिया लागून जाईल आपल्याला की कट ऑफ वाढू शकतो मागच्या वर्षीपेक्षा का कमी जाऊ शकतो. नक्कीच कट ऑफ कमी जाणार आहे भैया, कारण की पेपरची लेवल ही म्हणजे 2023चा तुम्ही कट ऑफ बघितला आणि 2024चा बघितला. 2024चा पेपर हा खूप सोपा होता, म्हणजे त्याच्यामुळे कट ऑफ नक्कीच जास्त होता आपला 24चा. आणि 23चा कट ऑफ तुम्हाला एक आयडिया असेल, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला 94 आणि 95 मार्क्सवरती एखादी पोस्ट भेटत होती, 95 म्हणजे 100च्या आत तुम्हाला एक पोस्ट भेटत होती आणि 2023मध्ये. आणि त्याच ठिकाणी 2024मध्ये मिनिमम 100 मार्क लागत होते भाई आपल्याला एक पोस्ट घ्यायला. जनरलची गोष्ट करत मी 120 मार्क तरी लागतच होते. ठीक आहे, म्हणजे 1-2 मार्क मागं पडून अंदाज सांगत मी तुम्हाला. 120 मार्कावर एखादी पोस्ट भेटत होती आणि त्याच ठिकाणी 2023मध्ये ते 94-95 मार्कावर. तर मग सीन हेच आहे की 2025चा पेपर कसा आहे आपण गेस करू शकतो. आणि तुम्ही अजून व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला एक आयडिया तर लागलाच असेल भैया की नक्कीच 2024पेक्षा कट ऑफ कमी जाणार आहे. कारण की आपले RW वरती जर पाहिलं तुम्ही, नाही तर आपलं कुठं पण पहा, जो UP बिहार त्या साईडचे पोरं त्यांचाच जो ॲव्हरेज स्कोर होता तो मागच्या वर्षी 130-140 अशी मार्क होती. त्याचा कट ऑफ बी 140च्या प्लसच राहत होतं. त्यांना बी भैया कमी मार्क आले. तर नक्कीच कुठे ना कुठे 2025चा पेपर हा हार्ड असेल, म्हणूनच असं झालं आहे. आता नॉर्मलायझेशन किती होईल, काय गोष्टी हे सर्व नंतर आपल्याला कळन. त्याआधी आपल्याला एक आयडिया लागून जाईल कट ऑफचा किती काय. त्यासाठी आपण व्हिडिओ झाल्यानंतर अपलोड केल्यानंतर कमेंट बॉक्स चेक करा व्हिडिओच्या खाली, आणि सर्वांनी आपला स्कोर या ठिकाणी आपला टाकायचा आहे. महाराष्ट्रात आता सर्वांपर्यंत पोहोचून व्हिडिओ काही विषय नाही, त्याच्यामुळे आपला स्कोर त्याच्या खाली आपण टाकून द्या. चला तर मी तुम्हाला सांगतो आपली ॲन्सर कीवरून आपले मार्क्स कसे चेक करणे आपल्याला. ठीक आहे, सर्वात पहिले एक मिनिट. SSCचे तुम्हाला ते याच्यावरती गेल्यावर मी करूनच दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट आपलं क्रोमवरती जायचं, त्यामध्ये गेल्यावर सरकारी रिझल्टमध्ये गेल्यावर हे आपलं ॲन्सर की हे दिसतं नाही, ते ॲन्सर की टूल्स ब्रश ॲन्सर कीमध्ये गेल्यावर आपण डाउनलोड ॲन्सर की इथं करू शकतो चेक. म्हणजे हे कसं बी याच्यावर जाऊ शकता तुम्ही, फक्त इथपर्यंत यायचं आहे. आपला एक्झाम रोल नंबर ह्या गोष्टी सर्व टाकायच्या आहे. इथून तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्याकडे असं पेज येईन. तेव्हा तुम्ही लॉग इन असाल त्यानंतर असं पेज येईन, त्याच्यावर क्लोज करायचं. क्लोज झाल्यावर नंतर असं पेज येईन. एक मिनटं, हे ब्रश मी बघत हे चालू पण नव्हते. ठीक आहे, तर हे असं पेज आलं तुमचं. याच्यानंतर इथं क्लिक हेअरवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमची ॲन्सर की ओपन झालेली तुम्ही पाहू शकता. ॲन्सर कीमध्ये मग एक मार्क्स तुम्हाला चेकच करायचं असेल तर इथून पण एक आयडिया लागू शकतो. तुमचे 80 प्रश्न आहेत, एक वही घ्यायची, किती आपले रॉंग आले आणि किती आपले सही आले इथे कॅल्क्युलेशन करत बसायचं आणि तुमचे मार्क इथून पण तुम्ही चेक करू शकता. आणि आता ह्या ॲन्सर कीसाठी आपण किती तारीख, बहुतेक 13 का 12 मार्च म्हणजे आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. सपोज हा प्रश्न आहे कोणता पण की तुम्हाला वाटत आहे हा तर राईट आहे माझा आणि हे ॲन्सर कीमध्ये तर हे यांचा ॲन्सर गलत आहे, तर तुम्ही ते क्वेश्चन रेज करू शकता. तिथे एक ऑप्शन येते
की काहीतरी त्याचे पैसे आहेत 250 रुपये, तेवढे देऊन तुम्ही ते क्वेश्चन रेज करू शकता. तेवढा टाईम आहे आतापर्यंत की अजून 4-5 दिवस की आपला हा क्वेश्चन माझा तर सही आहे आणि यांनी तो गलत करेल, असं एक ऑप्शन आहे, तिथे तुम्ही बघू शकता ते. ठीक आहे. तर आपले मार्क्स चेक करायसाठी तुम्हाला काय करायचं आहे, असं तुम्ही आपलं हे चेक केलं, याच्यावर आले तुम्ही, त्यानंतर इथे एक ऑप्शन असते असा, ही जी लिंक असते ना, याच्यावर तुम्ही क्लिक करा डायरेक्ट. हे लिंकवर क्लिक केलं मग इथे तुम्हाला असा ऑप्शन दिसेल कॉपी लिंक. ह्या जे तुम्ही करंट ओपन केलेलं आहे त्याची लिंक कॉपी करा. याची समजा लिंक कॉपी केल्यानंतर ह्याची टाकून देतो तुम्हाला. 1 मिनटं, ते व्हिडिओ दिसेल तुम्हाला. तर आडवा कसा होईल, बरं ते जाऊ द्या. व्हिडिओची लिंक कॉपी केली ना तुम्ही, ती तुमच्याकडे एक याच्यात हे टाकायचं, क्रोमवर टेस्ट रँकिंग ही एक वेबसाईट आहे. टेस्ट रँकिंगवरती गेल्यावर ही वेबसाईट आहे, याच्यावर क्लिक करायचं. तुमच्या पुढं असा इंटरफेअर येईल. मग तुम्ही इथून तुमचं डाउनलोड, तिच्यावर तुमची रँकिंग टाकायची, डाउनलोड स्कोर कार्ड इथून करू शकता. नाही तर आपलं गुगलवरती ती लिंक कॉपी केली तिथपर्यंत समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर हे 2 ऑप्शन, एक रँक मित्र टाकायचं, नाहीतर टेस्ट रँकिंग. त्याच्या मी सजेस्ट करेन टेस्ट रँकिंग. याच्यावर तुमचं रँक बिंक सगळ्या गोष्टी समजून जातात. तुमच्या शिफ्टचा ॲव्हरेज स्कोर किती होता, काय गोष्टी आहे, याच्यावर तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला असं विचारेन ते, हे इथं ते कॉपी पेस्ट करून टाकायची. तो ऑप्शन येते त्याचा, कॉपी पेस्ट कॅटेगरी टाकायची, एक्झाम कोणत्या लँग्वेजमध्ये दिला तो टाकायचा आणि हे सबमिट करायचं. म्हणजे तुमचे हे असं येऊन जाईल. मग इथं तुम्ही तुमचे शिफ्ट वाईज ॲव्हरेज मार्क किती होते, काय गोष्टी होत्या, हे सगळं तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. समजलं असेल ना तुम्हाला कसं चेक करायचं ते. नाही तर हे आपलं क्रोमवरती यायचं, सीधा क्रोमवरती गेल्यावर हे असं ऑप्शन येतं, याच्यात तुमची URL ह्या गोष्टी टाकायच्या, समजून जाईल तुम्हाला मग नंतर. ठीक आहे. आणि व्हिडिओ बनवायचा उद्देश हेच होता की आता तुम्हाला एक आयडिया लागून जाईल. मग म्हणणं हे की आपला महाराष्ट्राचा कट ऑफ आपण अंदाजा लावू शकतो. तर त्यासाठी व्हिडिओ झाल्यानंतर मी सजेस्ट करेन आपला व्हिडिओचा कमेंट बॉक्स बघ जा. त्यामध्ये आपला कट ऑफ किती जाऊ शकतो, कमी जाऊ शकतो की नक्की कमी तर जाणारच आहे, हे सगळ्यांना माहिती झाली असेल आता. तर एक तुमचं म्हणजे ज्यांनी टेस्ट सिरीज लावले असेल मागच्या 2024चा तुमचा किती स्कोर येत होता आणि 2025मध्ये तुमचा किती स्कोर आला, RWAच्या टेस्टवर किती येत होता, या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. म्हणजे आपल्याला एक आयडिया लागून जाईल आपला कट ऑफ काय जाऊ शकतो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तेवढं जय हिंद.